ब्रिटनस्थित SGFX कंपनीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संचालक असल्याचं प्रकरण सध्या गाजतंय। या कंपनीचे एक संचालक सर्वेश गाडे यांनी मात्र शरद पवारांचा कंपनीशी कोणताही संबंध नसल्याचं म्हटलंय। या प्रकारावर नेमकं कोण आहे याचा खुलासा संध्याकाळपर्यंत करणार असल्याचंही त्यांनी झी24 तासला सांगितलंय। या प्रकरणी पवारांनी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे रितसर तक्रार केली आहे। या तक्रारीमध्ये कंपनीचे प्रवर्तक संचालक सर्वेश गाडे आणि शहनाज भारदे यांनी आपल्याला न सांगता आपलं नाव टाकल्याचं म्हटलंय। तसंच या दोघांनी आपल्या सहीचीही नक्कल केल्याची तक्रार त्यांनी केली आहे। 13 डिसेंबर 2010 रोजी इंग्लंडमध्ये ही कंपनी रजिस्टर झाली। सुरुवातीला 70 कोटी रुपयांचं भांडवल असलेली ही कंपनी अवघ्या 1.5 वर्षात 70,000 कोटींवर पोहोचली। ऐकूयात या प्रकरणात सर्वेश गाडे यांनी नेमका काय खुलासा केलाय। याची चौकशी चालू आहे। अजूनपर्यंत रिपोर्ट माझ्याकडे आलेले नाहीये ते कसं प्रोसेस काय झालेली आहे, पण हा डेफिनेटली संध्याकाळपर्यंत हे रिपोर्ट्स येतील आणि सगळ्यांकडे पाठवले जातील, सगळ्या माध्यमांना दिले जातील। हे सगळे खोटे कमेंट्स आहेत आणि आमचं आज सगळे रिपोर्ट्स येतील आणि रिपोर्ट्स आल्यानंतर आम्ही लगेच कारवाई चालू करणार आहोत। त्यांना जो त्रास झाला त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, पण हे जे प्रकरण घडलेलं आहे त्याला पूर्णपणे मी जबाबदार नाहीये किंवा काही याच्यामध्ये जबाबदार नाही। फक्त कंपनीचा मी एक संचालक होतो या माध्यमाने आणि त्या कंपनीमुळे साहेबांची जी अब्रूहानी किंवा मानहानी झाली असेल त्याची मी माफी मागतो डेफिनेटली, कारण माझ्या कंपनीमुळे एवढ्या मोठ्या व्यक्तीला नावाजणे हे होतंय तर डेफिनेटली हे साहजिकच आहे ना। आणि याच प्रकरणी मुंबईतले नीरज गुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून तक्रार केली आहे। सध्या आपल्यासोबत गुंडे आहेत, आपण त्यांच्याशी अधिक बोलूयात। काय नेमकी तक्रार आपण केली नीरज गुंडे? नाही, मी जेव्हा पब्लिक डोमेन मध्ये बघितलं की युकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर त्यांच्या ROC ची वेबसाईट जी आहे त्याच्यावरती हे असं शरदचंद्र गोविंदराव पवार मिनिस्टर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे जेव्हा मी बघितलं तेव्हा मला थोडंसं आश्चर्य वाटलं आणि म्हणून की याची पुढे नंतर मग मी ते बघितलं की त्यांची बर्थ डेट पण म्हणजे बर्थ रेकॉर्ड प्रमाणे डेट ऑफ बर्थ वगैरे सगळं सेम आहे। त्यामुळे मी म्हटलं की हे जरा, आणि त्याच्यानंतर मग मी कंपनीचे फायनान्शियल डिटेल्स बघितले जे वेबसाईटवर आहेत त्यांच्या UK गव्हर्नमेंटच्या, आणि 70 बिलियन पाऊंड जसं पेड अप शेअर कॅपिटल बघितल्यावर जरा आश्चर्याचा धक्काच बसला आणि म्हणून म्हटलं की हे काहीतरी मला विचित्र वाटतं आहे। त्यामुळे मी PM ला म्हटलं की हे आता जे ते तुमचं सगळं एकंदर ब्लॅक मनीच्या विषयात सगळं धोरण आहे तर त्या अनुषंगाने हे ही कंपनी जी आहे त्याची चौकशी व्हावी, ज्याच्यामध्ये शरदचंद्र गोविंदराव पवार यांचं नाव दिसतं आहे, तर याची चौकशी या कंपनीची करावी एवढंच मी एवढी मागणी केली आहे। ठीक, या तक्रारीमध्ये आपण जी मागणी केली आहे, पण ते संचालक जे आहेत सर्वेश गाडे त्यांनी असं स्पष्ट केलंय की या कंपनीमध्ये शरद पवारांचा कोणताही संबंध नाहीये। आता याच्यामध्ये असं आहे की शरदचंद्र पवार साहेब यांनी 2 दिवसापूर्वी EOW ला तक्रार केली आहे की त्यांच्या नावाचा मिसयूज झाला आहे, ही अशी तक्रार EOW कडे केली आहे। तर EOW ला इन्व्हेस्टिगेशन इन डेप्थ करू द्यावं असं मला वाटतं आणि त्यानंतर कुठल्या तरी निष्कर्षावर पोहोचता येईल। ठीक, धन्यवाद सविस्तर बोलत आमच्याशी त्याबद्दल। नीरज गुंडे आपल्यासोबत त्यांनी पंतप्रधानांकडे पत्र पाठवून या सगळ्या प्रकरणासंदर्भात तक्रार केलेली आहे। सर्वेश गाडे पहिल्यांदा प्रसिद्धीच्या झोतात आला तो फसवणुकीच्या प्रकरणामुळे। मायक्रोसॉफ्टनं एक परीक्षा घेतली आहे आणि त्यामध्ये माझा देशात पहिला नंबर आला असं त्यानं सर्वांना सांगितलं होतं। बिल गेट्सनं फोन करून अभिनंदन केल्याचंही त्यानं सांगितलं होतं। त्याच्या या बातमीची बहुतांश वृत्तपत्रांनी दखल घेतली होती आणि बातमी सर्वत्र प्रसिद्धही झाली होती। मात्र दापोलीतील पत्रकार कैलास गांधी यांना या सगळ्या प्रकार बनावट असल्याची शंका आली आणि त्यांनी मायक्रोसॉफ्टवेअर कंपनीशी संपर्क साधला। अशी कोणतीच परीक्षा आम्ही घेतलेली नसल्याचं त्यांनी सांगितलं आणि सर्वेशला या प्रकाराबाबत विचारल्यावर त्यांनी आपली चूक कबूल केली। त्यानंतर हा सगळा बनाव उघड झाला। याखेरीज सर्वेश गाडे आणि त्याची पत्नी शहनाज या दोघांनी अनेक जणांना गंडा घातल्याचंही समोर आलं। मायक्रोसॉफ्ट कंपनीला थेट एक ईमेल केला होता आणि त्यांना या प्रकारची स्पर्धा झाली आहे का अशी विचारणा केली होती आणि या स्पर्धेमध्ये सर्वेश गाडे नावाचा व्यक्ती हा प्रथम क्रमांकाने पास झालेला आहे का याची पण चौकशी केली होती, पण त्यांनी या स्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारची इव्हेंट झालेला नाही असा आम्हाला एक मेल पाठवला होता। सर्वेश गाडे हा लहानपणापासून दापोलीमध्ये राहत होता। रेम्बो फोटो स्टुडिओ त्यांचं बाजारपेठेमध्ये आहे आणि वडिलांचा रेम्बो फोटो स्टुडिओ हा सर्वेश लहानपणापासूनच चालवत होता। याच्यामधून भारदे आणि फोटो स्टुडिओमध्ये फोटो काढायला गेल्यानंतर त्यांची आणि त्या सर्वेश गाडीची ओळख झाली। त्या ओळखीतून त्यांचे संबंध आले, तदनंतर त्यांनी विवाह केला।
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.